हॅलो. हॅलो भैया, हनुमान कानडे बोलतोय गुंतवडी आपल्या बीडहून. हा बोला ना दादा, काय विषय? आपला विषय असा आहे भाऊ, मी यांच्या मशीनवर काम केलं बघा. गेल्या वर्षी 18 महिने काम केलंय. कशावरती? ते आपलं हे नाही का, आपलं हेरी खांदाची मशीन. ते पोकलन? हा, पोकलँडवर. बर बर त्यांनी मला काम आणलं तर 1200 रुपये रोजानी. बर बर आणि त्यांच्याकडं एक आपण 38 दिवस काम केलंय. मला त्यांनी 13,000 रुपये दिले रोख. बर बर मग त्याच्या आता त्यांचं मेहनत आणि त्यांचं काय ते रिलेशन बिघडलं कामामध्ये, आणि त्याच्या मेहनतीने आम्हाला म्हणजे बाबा जा तुम्ही गावाकडे, म्हणजे आमच्याकडे काम नाही काय नाही. बर मग दोघांच्या मध्ये आम्हाला लावलं गावाकडे, आणि आता त्या मेहण्याला म्हणलं पैसे देते, मग तुम्ही त्यांच्याकडे, आणि ते म्हणते तुम्ही त्यांच्याकडे येतं. तर ठीक आहे. तुम्हाला ज्या माणसाने लावलेलं त्या माणसाचं नाव काय? त्यांचं रघुनाथ काळे. रघुनाथ काळे. प्रॉपर कुठले हे? ते गोंदवाडीचे, तर ते पोलीस मध्येच होता मुंबईला. मुंबईला पोलीस मध्ये? हा, ते रिटायरमेंट पोलीस आहेत ते आता. बर बर मग त्यांना आता फोन लावला, सगळं झालं. ते मग ते देतो देतो, आता 18 महिने झाले. मग केव्हा द्यायचे पैसे आपले त्यांनी? मग तुमचा काही कॉन्टॅक्ट नाही होत का? कॉन्टॅक्ट होतोय, फोन उचलते, आता देतो देतो म्हणून. ते माझ्याकडे कॉल रेकॉर्ड बी आहे, त्यांचे पैसे देतो म्हणलेले. बर बर मग आता देतो देतो म्हणून देता का हो तुम्ही? आता जाताय आता मागली 1 महिन्यापूर्वी त्यांनी मनानेच फोन लावला, म्हणले कानडे साहेब देतो म्हणले तुमचे पैसे. मग देता का हो? आता आमची तर मरायची पाळी आली आम्हाला. माझ्या मुलाचं ऑपरेशन झालं, मला 5-6 लाख रुपये गेले, माझ्यापाशी 1 रुपया नाही. आता ह्यांना फोन लावते, माझा ब्लॅक लिस्ट मध्ये नंबर टाकला त्यांनी आता. बर बर असं का? हम्म. आता टोटल किती पैसे राहिले तुमचे? आता बघा ना, 13,000 दिलेत मला. माझं काम तर मला सांगतो, इथं 13 आणि तिकडे 30, म्हणजे 30 आणि 10 43 दिवस काम झालंय माझं. आता तर तुम्ही 38 दिवस बोलले. हा, आता तुम्ही 38 दिवस बोलले ना? अहो समजा आता आपले खाडे थोडे धरते, ते समजा 38 झालेत, पण आपले खाडे असतील काय थोडेफार. बर बर म्हणजे तुमच्याप्रमाणे ते पूर्ण दिवस झालेत का? हा, बर बर चालतं ना, ठीक आहे. मला नंबर पाठवा या नंबरला. तुम्हाला मी मध्ये बी फोन लावला होता साहेब 1 महिन्यापूर्वी. तुम्ही त्यांना बोलले, तुम्ही म्हणले रिसिव्ह करेनात फोन. ते काय काय? मध्ये फोन लावला होता मी, ते 1 महिन्यापूर्वी तुम्ही आपण बोललो होतो. ते म्हणलं तुम्ही म्हणले मला रिसिव्ह करेनात फोन. ते कोणते व्यक्ती ना? हा, 1 महिन्यापूर्वी बोललो होतो आपण. बरोबर आलं असेल दादा, काही लक्षात राहत नाही, भरपूर मॅटर असतात. हो ना, मॅटर असते मला माहिती. आता आपले मी सगळे हे बघतो. तुम्हाला नंबर देऊ का त्यांचा? हो हो चालेल ना, पाठवून द्या मला. कृष्णा, पाठवा नंबर, या नंबरलाच मेसेज करा. नाही लगेच बोलते तुम्हाला. मी आता बोललो त्याला 2 मिनिटापूर्वी. बर बर ते मला म्हणते तुमचे 5,000 रुपये राहिले. मग 5 कसे राहतील माझे? एक काम करा, मग लाईन वरती घ्या ना. बरं अरे परा इकडे रे. मला सांगा नंबर. तुमचं नाव काय तुम्हाला, आणि त्यांना लाईन वरती घेतो. हा माझ्या साहेब आता 1% चार्जिंग झाली, लाईट नाही आपल्या बरं चालते गावाकडे. दादा, काय हरकत नाही. इतकंही करण्यापेक्षा ना मला नंबर पाठवून द्या, बघतोय मी काय विषय. बरं बरं, तुम्हाला नंबर पाठवतो आणि त्यांना बोला तुम्ही. हो हो हो, दुसरा नंबर देतो मी तुम्हाला. ओके. हो, ते फोन उचलते आता. आता बोललेत मला 2 मिनिटापूर्वी ते. हो 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 हो.